नमस्ते विद्यार्थ्यांनो, आज आपण गणित या विषयाचा अभ्यास करणार आहोत. इयत्ता 6वी मधला आणि त्यातलं इयत्ता 6वीचा आपण प्रकरण 1 भूमितीतील मूलभूत संबोध याचा अभ्यास करणार आहोत. तर प्रकरण पहिलं आहे भूमितीतील मूलभूत संबोध आणि याचा आपण आज अभ्यास करणार आहोत. तर मुलांनो, अभ्यासामध्ये बघा, आता प्रस्तावनामध्ये आपण बघूया. प्रस्तुत पाठामध्ये आपण रेषा, रेषाखंड, किरण, प्रतल आणि समांतर रेषा याचा अभ्यास करणार आहोत. आणि स्पष्टीकरण बघूया मुलांनो. आता तर स्पष्टीकरण असे आहे की बघा, आता आपल्याला बघा इथे खूप सारे ठिपके दिलेले आहेत आणि ह्या जे ठिपके दिलेले आहेत मुलांनो, पण ठिपक्यांच्या समोर वेगवेगळे अंक सुद्धा दिलेले आहेत. तर बघा, ह्या ठिपक्यांना आता इथे आपल्याला काही ठिपके दिले आहेत आणि त्याच्यासोबत लिहिलेले अंक सुद्धा आहेत. तर मग मुलांनो, समजा हे ठिपके आपण जोडले नंबरच्या अनुसार तर आपल्याला काय दिसते ते बघूया. समजा आता बघा, आपण समजा 1 2 3 4 आपण असं जोडत गेलो तर आपल्याला एक सरळ रेषा दिसते विद्यार्थ्यांनो. मग पुन्हा बघा, 4 पासून आपण हे ठिपके जोडत गेलो तर आपल्याला काय दिसेल बघा, 4 5 6 हे समजा 3 ठिपके जोडले तर एक आपल्याला तिरपी रेषा दिसत आहे. तसंच आता आपण समोर हे पुन्हा चित्र जोडत गेलो तर बघा, इथे 6 7 8 9 हे जोडले तर पुन्हा एक सरळ रेषा येत आहे. पुन्हा आता 9 10 11 जोडल्यावर पुन्हा एक तिरपी रेषा मिळत आहे. म्हणजे समजा आपण ठिपके जोडत गेलो तर ह्या ठिपक्यांना जोडल्यावर काही आकार बनणार आहे. तर बघूया. अरे वा मुलांनो, ह्या ठिपक्यांना जोडल्यावर आपल्याला इथे पुढे जोडत जोडत समजा आपण गेलो तर आता एक आकार बनलेला आहे. आणि बघा मुलांनो, हे कशाचा आकार आहे? हे आकार आहे होडीचं, म्हणजेच नाव. बघा, तर ह्या होडीला आपण वेगवेगळे रंग सुद्धा देऊ शकतो. बघा रंग कसे, आपल्याला हवा तसा आपण इथे रंग देऊ शकतो. म्हणजेच बघा, हे ठिपके आपण समजा दिलेल्या अंकानुसार जोडत गेलो तर ठिपके जोडल्याच्या नंतर आपल्याला वेगवेगळे आकार मिळू शकतात. कधी आता आपण इथे जोडलं तर इथे होडी मिळालेला आहे. तसंच बघा विद्यार्थ्यांनो, समजा मी इथे हे ठिपके जोडले तर मला चौकोन मिळाला आहे. समजा हा ठिपका मी जोडणार तर इथे एक तिरपी रेषा, ही एक तिरपी रेषा म्हणजे क्रॉस बनलेला आहे. म्हणजे आपण ठिपक्यांना जोडून वेगवेगळ्या प्रकारचे आकार, शेप बनवू शकतो. आणि आपल्याला याच्यामध्ये, ह्या चित्रामध्ये बघा मुलांनो, आपल्याला वेगवेगळे कोणते आकार दिसले आहेत. इथे बघा, ही रेषा अशी जोडली, ही बघा समजा पॉइंट 18 19 12 21 11 असं जोडलं. पुन्हा ही रेषा अशी जोडली आणि 1 15 16 17 असं जोडल्यावर हे चित्र बघितलं तर हे काटकोनचं बनलेलं आहे. पुन्हा इथे हे जोडल्याच्या नंतर हे पूर्ण टिपके समजा आपण जोडले तर आपल्याला होडीचं चित्र बनलेलं आहे. तर हे चित्र पूर्ण करण्यासाठी आपल्याला ठिपक्यांची गरज लागलेली आहे. आपण ठिपक्यांच्या मदतीनेच हे चित्र बनवू शकलेलो आहोत. म्हणजेच याचं तात्पर्य असं आहे की आपण ठिपके जोडून वेगवेगळे आकार बनवू शकतो. तर आता आपण थोडं समजून घेऊया. बघा मुलांनो, याला काय म्हणतो आपण? ठिपका म्हणजेच बिंदू. ह्या लहान बिंदू लहानशा ठिपक्याने दर्शवला जातो. समजा आपल्याला बिंदू दाखवायचा आहे तर आपण बिंदू दाखवताना लहानसा ठिपका देऊ शकतो. आणि ह्या बिंदूला याची बघा मुलांनो लिहिलेलं आहे इथे की बिंदूला लांबी, रुंदी, जाडी नसते. बिंदूला लांबी, रुंदी आणि जाडी नसते आणि म्हणून त्याचे आपण मापन करू शकत नाही. बघा, आता जो हा बिंदू दिलेला आहे याच्यात याची लांबी पण नाहीये, जाडी पण आपण मोजू शकत नाही आणि रुंदी पण मोजू शकत नाही. त्याच्यामुळे याचं आपण मेजरमेंट किंवा मोजमाप आपण करू शकत नाही. आणि बघा, बिंदू जो आहे तो विशिष्ट स्थानी दर्शवला जातो. कोणत्याही आकृतीची आपल्याला सुरुवात करायची आहे तर आपण त्या आकृतीची सुरुवात मुलांनो बिंदू द्वारेच होतो. जसं मगाशी बघा, आपण होडी बनवली तर आपण आधी ठिपके काढले, ठिपक्यांच्या द्वारे आपण होडी बनवली. तर समजा आपल्याला कोणते वेगवेगळे शेप्स बनवायचे आहेत, आकार बनवायचे आहेत, तर मुलांनो आपल्याला बिंदूची आवश्यकता भासते, गरज भासते. म्हणजे आपण कोणत्याही आकृतीची सुरुवात ही बिंदूनेच करतो. समजा रेषा काढायची असेल, कोन बनवायचं असेल तरी सुद्धा आपण
बिंदूचाच वापर करतो. बिंदूला आपण नाव सुद्धा देऊ शकतो आणि कोणत्याही आकृतीची सुरुवात शेपची सुरुवात ही बिंदूनीच होते. जसं बघा आता मी इथे 3 बिंदू दिलेले आहेत आणि बघा विद्यार्थ्यांनो, ह्या 2 बिंदूंना जोडले तर एक रेषा बनली. म्हणजे बघा मला बिंदूद्वारेच मी हा कोण बनवू शकली, आकृती बनवू शकली आहे. आपल्याला हवं ते नाव देऊ शकतो, परंतु बिंदूंचे नाव लिहिताना आपण विद्यार्थ्यांनो अक्षरांचा वापर करतो. जसं उदाहरणार्थ इथे बिंदू ए, याला आपण बिंदू बी म्हणू शकतो आणि याला बिंदू सी म्हणू शकतो. तर आपण याच्यासाठी अक्षरांचाच वापर करतो. किंवा याला आपण बिंदू अ, बिंदू ब, बिंदू क सुद्धा असं नाव देऊ शकतो. आणि मुलांनो, म्हणजे लक्षात ठेवायचं आहे की बिंदूंच्या सहाय्याने आपण कोणताही आकार बनवू शकतो. म्हणजे कोणतीही डायग्राम किंवा कोणताही आकार आपल्याला बनवायचा आहे, वेगवेगळे शेप्स बनवायचे आहेत, तर आपण बिंदूचाच वापर करतो. जसं बघा मुलांनो, आपण बघितलं होतं, जसं इथे बघितलं होतं मुलांनो की बिंदूद्वारेच आपण आकार बनवलेला आहे होडीचा, किंवा इथे आपल्याला स्क्वेअर पाहिजे, आपण स्क्वेअर बनवू शकतो. जसं आपल्या इथे बघा समारंभ असलं, कोणताही उत्सव असला, सण असला, तर आपण पहिले अंगणामध्ये काय ठिपके काढतो आणि ठिपक्यांना जोडतो आणि ठिपक्यांना जोडून आपण एक सुंदर शुभक अशी एक रांगोळी काढतो. तर बघा, म्हणजेच आपल्याला रांगोळी सुद्धा काढायची आहे तरी आपण बिंदूचा वापर करतो. आणि ह्या बिंदूंना आपण वेगवेगळ्या नाव सुद्धा देतो मुलांनो. आणि हेही सांगितलंय की बिंदूंना नाव देताना ते अक्षरांमध्येच लिहायचं. आता इथे बघा, पेन किंवा टोकदार पेन्सिलचे बिंदू किंवा लहानसा ठिपका कागदावर काढता येतो. म्हणजे बघा इथे लिहिलेलं आहे की पेन किंवा टोकदार पेन्सिलने, आपण पेनाने किंवा पेन्सिलने आपण जो बिंदू आहे तो काढू शकतो. लहानसा ठिपका सुद्धा आपण कागदावर काढू शकतो. जसं बघा इथे काढलेला आहे, हा एक ठिपका झाला, एक दुसरा म्हणजे बिंदू आणि ह्या बिंदूला आपण नाव सुद्धा देऊ शकतो, बिंदू ए, बिंदू बी. जसं इथे बघा रांगोळीचे ठिपके आहेत आणि रांगोळीचे ठिपके आहेत, तर बघा वरील चित्रांमध्ये दर्शवलेले ठिपके आणि रात्री आकाशात दिसणाऱ्या चांदण्या ही बिंदूची प्रतीके आहेत. म्हणजे बघा इथे रांगोळीचे ठिपके दिलेले आहेत मुलांनो. आता सांगितलेलं आहे कोणताही उत्सव असला, सण असला, तर आपण घरी एक रांगोळी काढतो, पण रांगोळी काढायसाठी सर्वात प्रथम आपल्याला मुलांनो ठिपके काढावे लागते. मग त्या ठिपक्यांना आपण आपल्या हवे तसे याच्यानुसार आपण जोडून एक छान शेप, आकार बनवतो आणि सुंदर अशी रांगोळी तयार होतो. तर बघा, तर रांगोळीचे ठिपके किंवा आपल्याला बघा रात्री आकाशामध्ये चांदण्या दिसतात, तर ते जे चांदणे आहेत ती सुद्धा बिंदूचे प्रतीके आहेत. म्हणजे बिंदूचे प्रतीके कोणते आहेत? बिंदूचे प्रतीके ठिपके आहेत, रांगोळीतील ठिपके आणि आपल्याला आकाशात दिसणारे जे रात्री दिसणारे जे चांदणे आहेत ते सुद्धा बिंदूचे प्रतीके आहेत. बघा मुलांनो, आता हे आपल्याला वरती चित्रांमध्ये बघा हे जे स्टार्स दिसत आहेत ते काय आहेत मुलांनो? हे स्टार्स आहेत, म्हणजे रात्री दिसणाऱ्या चांदण्या आहेत. आणि ह्या ज्या चांदण्या आहेत ह्या चांदण्या काय आहेत? बिंदूचे प्रतीके आहेत. रांगोळीचे ठिपके, वरील चित्रात दर्शवलेले ठिपके, रात्री आकाशात दिसणाऱ्या चांदण्या ही सर्व बिंदूचे प्रतीके आहेत. आता आपण बघूया रेषा आणि रेषाखंड. तर बघा इथे 2 बिंदू दिलेले आहेत मुलांनो. बिंदू आणि बिंदूला नाव दिलेलं आहे, बिंदू ए आणि बिंदू बी. तर बघा एका कागदावर ए आणि बी हे 2 बिंदू घ्या आणि ते पट्टीच्या सहाय्याने मोजायचं आहे. कशाच्या सहाय्याने मोजायचं आहे? ते पट्टीच्या सहाय्याने मोजायचे आहेत. आणि मोजल्यावर बघायचं आहे पट्टीच्या सहाय्याने आपल्याला ह्या 2 पॉइंट्सला जोडायचं आहे. आणि विद्यार्थ्यांनो, यांना जोडल्यावर सरळ रेघ मिळते आपल्याला. बघा इथे लिहिले, कागदावर ए आणि बी हे 2 बिंदू घ्या, ते पट्टीच्या सहाय्याने जोडा, आपल्याला ए बी ही सरळ रेघ मिळते. तर मुलांनो, हे 2 बिंदू काढल्यावर यांना आपण पट्टीच्या सहाय्याने बघा मोजलेलं आहे. आता पट्टीच्या सहाय्याने इथे असं मोजलेलं आहे आणि यांना मोजल्यावर आपल्याला सरळ रेघ मिळते. म्हणजे आपल्याला सरळ रेघ काढायची आहे तर आपण नेहमी पट्टीचा वापर करायचा. आता ही जी रेघ आहे, ही रेघ आपण ए च्या बाजूने किती वाढवू शकतो मुलांनो? ए च्या बाजूने
किती वाढवू शकतो आणि बी च्या बाजूने किती वाढवू शकतो. तर मुलांनो, ही जी रेष आहे, ही जी रेघ आहे ए आणि बी, ही रेघ ही आपण दोन्ही दिशेने आपण अमर्याद वाढवू शकतो. आपल्याला हवी तितकी पानापर्यंत जेवढी जागा आहे, पानावर जागा आहे तेवढी आपण वाढवू शकतो, नक्कीच वाढवू शकतो. बघा, ही रेघ जेवढा कागद आहे तेवढीच दोन्ही दिशेने वाढवता येईल की पुढे पुन्हा वाढवता येईल मुलांनो? तर ही जेवढी जागा आहे आपल्याला तेवढी वाढवता येईल. ए आणि बी ही जी आहे रेघ ही आपण वाढवू शकतो. तर बघा, ही रेघ दोन्ही बाजूंनी आपण अमर्याद प्रमाणे वाढवू शकतो, अमर्याद प्रमाणे वाढवता येईल आणि अशा आकृतीला आपण रेषा म्हणतो. म्हणजे जे पॉइंट्स दिलेले आहेत, तर बघा विद्यार्थ्यांनो, इथे आपल्याला आधी पॉइंट्स दिलेले होते ए आणि बी. मग आपण काय केलं होतं, त्या पॉइंट्सला मोजपट्टीच्या सहाय्याने आपण सरळ रेघ काढली होती. आता रेघ तर काढली, पण मनात प्रश्न असा आला की आपण ही दोन्ही साइडनी किती वाढवू शकतो. तर मुलांनो, आता पेजवर जेवढी जागा आहे, पानावर जेवढी जागा आहे तेवढी तर ही दोन्ही साइडनी वाढवू शकतो. पण बघा, आपण अमर्याद वाढवू शकतो, आपल्याला हवी तेवढी आपण ही रेषा वाढवू शकतो. आणि याच रेघला आपण काय म्हणतो, रेषा म्हणतो. गणितामध्ये रेषा म्हणजे सरळ रेघ. गणितामध्ये रेषा म्हणजे काय होते मुलांनो, सरळ रेघ होते. आणि ही जी रेघ आहे म्हणून आपण नेहमी मोजपट्टीच्या सहाय्यानेच काढायची. आणि रेषा दोन्ही बाजूंना अमर्याद आहे हे आपल्याला आता दर्शवायचं आहे, तर ते आपण बाणांनी दर्शवूया. कारण पहिले एवढीच रेषा काढली होती, पण ही अमर्याद आहे, त्याच्यामुळे ही आपण त्यांना आपल्याला दाखवायचं आहे, शो करायचं आहे, तर आपण दोन्ही साइडना बाण देऊया. तर बघा मुलांनो, बघा रेषा AB जी आहे ही रेषा दोन्ही बाजूंनी अमर्याद आहे हे दर्शवण्यासाठी आपण इथे बाणांचा वापर केलेला आहे. ह्या बाजूनी पण बाण दिला आणि ह्या बाजूनी सुद्धा बाण दिलेला आहे मुलांनो. तर याच्यामध्ये बघा, याला आपण वाचताना कसं वाचूया, AB पण वाचू शकतो, रेषा AB किंवा रेषा BA सुद्धा वाचू शकतो का, बघूया आपण. तर आपण बघा, ह्या रेषेला आपण नाव देऊ शकतो. याला रेषा आपण इथे यल दिलेला आहे, आपल्याला हवा तो अक्षर आपण देऊ शकतो, म्हणजेच याला रेषा यल म्हणू शकतो किंवा रेषा AB सुद्धा असं आपल्याला लिहिता येतो. आणि ही जी आपण काढलेली जी रेषा आहे ती A पासून B पर्यंत होती आणि त्या रेषेचा जो खंड आहे, तुकडा असल्यामुळे तिला रेषाखंड म्हणतात. तर पहिले बघा, ती अमर्याद होती, दोन्ही साइडने आपण हवी तेवढंही वाढवू शकतो आपण, म्हणून त्याला रेषा म्हणतो. आणि रेषा कशी पाहिजे मुलांनो, सरळ पाहिजे. गणितामध्ये रेषा कशी पाहिजे, सरळ पाहिजे. आणि सरळ रेषा काढायसाठी मुलांना आपण मोजपट्टीचा वापर करायचा. आणि इथे बघा, ही रेषा दोन्ही साइडनी अमर्यादित आहे हे दर्शवण्यासाठी आपण इथे बाणाचा वापर केलेला आहे. आणि रेषेला नाव सुद्धा दिलेलं आहे की रेषा यल किंवा याला रेषा AB सुद्धा म्हणू शकतो. पण बघा, आता ही रेषा आपण तर ही काढलेली आहे A पासून B पर्यंत आणि ती रेषेचा खंड तुकडा असल्यामुळे यालाच आपण रेषाखंड असं म्हणतो. तर मुलांनो, यालाच आपण काय म्हणतो, रेषेलाच रेषाखंड म्हणतो. खंड म्हणजे एक छोटासा भाग, तुकडा, म्हणून याला रेषाखंड असं म्हणतो. तर बघा, रेषाखंडाला त्याच्या मर्यादा दाखवणारे दोन बिंदू असतात. ठीक आहे, आता ही जी रेषाखंड आहे, रेषेलाच आपण रेषाखंड म्हटलेला आहे. तर ह्या रेषाखंडाला मर्यादा दाखवणारे दोन बिंदू इथे असतात आणि त्या बिंदूंना आपण अंतबिंदू म्हणतो. तर मुलांनो, इथे मग अंतबिंदू कोणते झाले, अंतबिंदू A आणि अंतबिंदू B. म्हणजेच रेषाखंडाला किती अंतबिंदू असतात, दोन अंतबिंदू असतात, म्हणजेच याला एंड पॉइंट म्हणतो आपण. अंतबिंदू A आणि अंतबिंदू B. आणि रेषाखंडाला लक्षात ठेवायचं आहे की दोन एंड पॉइंट्स असतात म्हणजेच अंतबिंदू असतात. बघा मुलांना, अभ्यास यासाठी लक्षात ठेवायचा, अभ्यास तुम्ही छान केला तर तुम्हाला समोर प्रश्न सोडवायला, परीक्षा द्यायला अगदी सोपं जाणार आहे. तर मुलांनो, आता आपण किरण बघूया. रेषा बघून झालेला आहे आपलं आणि रेषाखंडाचा अभ्यास केलेला आहे आणि बिंदूचा. आता आपल्याला किरण बघायचं आहे. किरण मध्ये बघा, हा काय आहे, बल्ब आहे. आता आपल्या घरी बल्ब असतोच आणि बल्बचा जो उजेड आहे तो कसा होतो, आपल्याला बल्ब लावल्यावर मुलांना माहितीच आहे तुम्हाला, पूर्ण रूम आहे ही प्रकाशमय होते.
त्याचा जो उजेड आहे तो सर्वत्र सगळ्या दिशेने जातो. तर आपण बघूया, इथे बल्ब आहे म्हणजेच त्याच्यातून हे निघणारे जे हे रेज आहेत हे सर्व दिशांनी पुढे जातात आणि म्हणजेच त्यातून निघणारे रे जे आहेत त्या बल्बातून निघणारे ते सर्व ठिकाणी सर्व दिशेने जातात, सर्वत्र जातात. म्हणजेच ते एका विशिष्ट बिंदूपासून निघतात आणि एकाच दिशेने पुढे जात राहतात. बघा, ह्या एका बिंदूपासून निघाले आहेत आणि ते पूर्ण दिशेभर जात आहे. तेव्हाच तर रूम आहे, समजा रूम मध्ये आपण बल्ब लावला तर रूम कशी होईल, प्रकाशमय होईल. तर इथे पण हा जो बल्ब आहे हा सर्वत्र उजेड देत आहे, आपला प्रकाश देत आहे. तर हे सर्व जे हे सर्व जे याच्यापासून निघणारे आहेत तर हा सर्व दिशेला याचे रेज चाललेले आहेत. म्हणजेच ते एका विशिष्ट बिंदूपासून निघाले आणि ते सर्वत्र जात आहे. म्हणूनच मुलांनो रूम कशी होत आहे, प्रकाशमय होत आहे. आणि बघा इथे किरणाच्या हा जो किरण आहे मुलांनो, तर किरणाच्या इथे आपण रेषेमध्ये बघितले होते की रेषाखंडामध्ये बघितले होते मुलांनो की दोन अंतबिंदू असतात. पण इथे बघा आपल्याला माहित आहे, आता समजा हे बल्ब आहे तर इथून हा सर्वत्र याचे रेज चाललेले आहेत. तर हा जो आहे पॉइंट, स्टार्टिंग पॉइंट आहे, म्हणजेच याला आपण आरंभ बिंदू म्हणतो. आणि आरंभ बिंदूपासून हे समोर ही रेषा जात आहे. म्हणून हा पी हा जो आहे हा किरणाच्या जे सुरुवातीला जे असतं, सुरुवातीचा जो बिंदू असतो त्याला आपण मुलांनो लक्षात ठेवा आरंभ बिंदू म्हणतात. आता इथे जो पी आहे हा आरंभ बिंदू कोणत्या दिशेने जात आहे मुलांनो, क्यूच्या दिशेने जात आहे. आणि हे किरण कसं आहे, अमर्याद आहे आणि हे दाखवण्यासाठी बाण काढलेला आहे. तर मुलांनो इथे बघा आकृतीमध्ये बघा की पी हा पॉइंट आहे, पी हा बिंदू आहे, हा बिंदू क्यूच्या दिशेने जात आहे आणि तो अमर्याद असल्यामुळे आपण इथे बाण दर्शवलेला आहे. आणि पी हा सुरुवातीचा पॉइंट आहे म्हणून याला आपण सुरुवातीचा बिंदू असल्यामुळे याला आपण आरंभ बिंदू म्हटलेला आहे. आणि हा पी हा क्यूच्या दिशेने जात आहे आणि अमर्याद याच्याने जात आहे म्हणून याच्याकडे आपण बाण दाखवलेला आहे. पण मुलांनो याचं समजा आपल्याला वाचन करायचं आहे तर आपण काय म्हणू, पी क्यू. याचं वाचन करताना आपण किरण पी क्यू असे करतात, तो पी क्यू असे लिहितात. आपल्याला काय लिहायचं आहे, बोलायचं आहे, वाचन करायचं तर आपण याला म्हणूया किरण पी क्यू. परंतु बघा मुलांनो किरण पी क्यू तर आपण म्हणतो पण याला क्यू पी म्हणू शकत नाही, हे चुकीचं होईल. कारण बाण हा समोरच्या कोणत्या दिशेने जात आहे, हा पी हा क्यूच्या दिशेने जात आहे, अमर्याद याच्यामध्ये जात आहे म्हणून इथे बाण दाखवलेला आहे. तर याला आपण लिहिताना विद्यार्थ्यांनो आपण असं लिहू शकतो किरण पी क्यू लिहू शकतो, परंतु किरण क्यू पी लिहू शकत नाही. समजा आपण किरण क्यू पी लिहिलं तर ते विद्यार्थ्यांनो हे चुकीचं होईल. आपल्याला याला लिहिताना किरण पी क्यूच लिहायचं आहे, हे लक्षात ठेवा. का बरं असं लिहायचं आहे, कारण पी पासून जो क्यू हा जात आहे, हा पी हा जो आहे आरंभ बिंदू तो क्यूच्या दिशेने जात आहे, त्याच्यामुळे याला आपण किरण पी क्यू लिहूया. याचं वाचनही किरण पी क्यू वाचूया, क्यू पी असं वाचूया नाही. बघा इथे मुलांनो वहीवर एक बिंदू घ्यायचा आहे, वहीवर एक बिंदू घेऊया आणि पट्टीच्या सहाय्याने त्यातून जाणाऱ्या किती रेषा काढता येतील हे बघायचं आहे. आपल्याला एक पान घ्यायचं आहे, पानावर एक सेंटरमध्ये एक बिंदू द्यायचा आहे आणि बिंदूतून आपण मोजपट्टीच्या सहाय्याने विद्यार्थ्यांनो आपल्याला रेषा काढायच्या आहेत की किती रेषा तिथून जातात. तर बघा आपण वहीवर हे पट्टीच्या सहाय्याने काढलेत आणि इथून बघा किती रेषा गेल्या विद्यार्थ्यांनो, इथून ह्या बिंदूमधून असंख्य अशा रेषा जात आहेत, असंख्य रेषा जात आहेत. म्हणजे एकापेक्षा जास्त रेषा इथून ह्या बिंदूमधून जात आहेत. तर बघा मुलांनो जेव्हा 2 पेक्षा अधिक रेषा ह्या एका बिंदूमधून जातात तर त्यांना आपण एक संपाती रेषा म्हणतो आणि हा जो बिंदू आहे त्या बिंदूला आपण संपात बिंदू म्हणतो. तर बघा ह्या बिंदूतून आपण रेषा काढल्या होत्या आणि ह्या बिंदूतून एकापेक्षा 2 पेक्षा अनेक रेषा गेलेल्या आहेत बघा आपण. तर म्हणून ह्या रेषांना आपण एक संपाती रेषा म्हणतो, हे लक्षात ठेवा. आणि ज्या बिंदूमधून त्या रेषा गेल्या त्याला आपण संपात बिंदू म्हणतो.
तर दिलेल्या इथे आकृती दिलेल्या याच्यावर बघा मुलांनो, इथे ए हा आहे, हा संपात बिंदू आहे आणि इथून ह्या ज्या रेषा जात आहे ह्या रेषांना विद्यार्थ्यांना आपण काय म्हणतो, एक संपाती रेषा म्हणतो. आता काही विचारलेलं आहे विद्यार्थ्यांना तुम्हाला, आता ते सांगा बघूया. बघा आता इथे आपल्याला एक आकृती दिलेली आहे, लिहिलेलं बघा इथे काय लिहिलंय मुलांनो, शेजारील आकृतीत 9 बिंदू दिलेली आहेत, त्यांना नावे द्या, त्यातील कोणत्याही 2 बिंदूतून किती रेषा जातात. तर बघा ह्या ज्या आकृतीमध्ये मुलांना आपल्याला 9 हे जे बिंदू दिलेले आहेत, आपण बिंदू मोजून घेऊया. 1 2 3 4 5 6 7 8 9. तर किती बिंदू आहेत मुलांनो, 9 बिंदू आहेत. आता ह्या बिंदूंना आपल्याला नावे द्यायची आहेत. आपल्याला नाव देताना माहित आहे आपण अक्षरांचा वापर करतो, आपण कोणतेही अक्षर देऊ शकतो, ए बी सी डी जेही काही आहे ते. आणि त्यातील कोणत्याही 2 बिंदूतून आता किती रेषा जातात आपल्याला ते बघायचं आहे मुलांनो. समजा ह्या बिंदूंना आपण नाव दिलेले आहे ए बी सी डी वगैरे ई एफ जी. आता ह्या 2 बिंदूतून बघा, आता हे 2 वेगवेगळे 9 होते इथे बिंदू, आता ह्या बिंदूतून किती रेषा जातात. तर ह्या बघा 2 बिंदूंना जोडल्यावर इथे एक रेषा बनली, यांना जोडल्यावर ही दुसरी रेषा बनली विद्यार्थ्यांनो, ह्या 2 बिंदूंना जोडल्यावर तिसरी रेषा बनली आणि ह्या बिंदूंना याच्यासोबत जोडल्यावर चौथी रेषा बनली. म्हणजे बघा 9 बिंदू होते, 9 मधून 8 बिंदूचा वापर झाला आणि 8 बिंदूंमुळे आपल्याला 1 2 3 4 रेषा बनली. पण आता हा जो एक बिंदू आहे हा उरलेला आहे, कारण याच्यासोबत जोडायला दुसरा बिंदू आहे का इथे, नाही विद्यार्थ्यांनो. म्हणजेच 2 भिन्न बिंदूतून एक आणि एकच रेषा बनते. बघा हे 2 भिन्न बिंदू होते, वेगवेगळे बिंदू होते, यांना आपण जोडलं तर याच्यातून विद्यार्थ्यांनो एकच रेषा बनते. ह्याही 2 भिन्न बिंदूतून एकच रेषा बनलेली आहे, ह्या 2 भिन्न बिंदूंना जोडल्यावर एक रेषा बनली, ह्या 2 भिन्न बिंदूंना जोडल्यावर एक रेषा बनली. म्हणजे लक्षात ठेवायचं आहे की 2 भिन्न बिंदूमधून एक आणि एकच रेषा आपल्याला काढता येते. या 9 बिंदूपैकी कोणतेही 3 किंवा अधिक बिंदू एका सरळ रेषेवर आहेत. आहेत का मुलांनो, ह्या 9 जे बिंदू दिलेले आहेत, आता बघा आपल्याला 9 बिंदू दिलेले आहेत, याच्यामधून कोणतेही 3 किंवा अधिक बिंदू एका सरळ रेषेत आहेत का. दिसत आहे मुलांना तुम्हाला, बघा इथे ऑब्झर्व करा. आणि ऑब्झर्व केल्यावर आपल्याला लक्षात आलं की जे 3 किंवा अधिक बिंदू एका सरळ रेषेत असतात त्यांना आपण एक रेषीय बिंदू म्हणतो. ठीक आहे. समजा 3 किंवा 3 पेक्षा जास्त जे बिंदू आहेत ते समजा एका सरळ रेषेत असतील तर त्यांना आपण एक रेषीय बिंदू म्हणतो. हे बघा इथे हे जे 3ही बिंदू होते हे एकाच रेषेतून गेले, त्याच्यामुळे याला आपण एक रेषीय म्हणतो, एक रेषीय बिंदू म्हणतो. पण इथे बघा ह्या 9 पैकी कोणतेही 3 किंवा त्याच्यापेक्षा जे अधिक आहेत ते एका सरळ रेषेमध्ये आहेत का, नाही आहेत. याला आपण ऑब्झर्व केलं तर ह्या डायग्राम मध्ये जे बिंदू दिलेले आहेत विद्यार्थ्यांनो 9 आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 9 बिंदूंना आपण तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व करा, निरीक्षण करा ह्या आकृतीचं. आणि याच्यामध्ये बघा कोणतेही बिंदू 3 बिंदू एका सरळ रेषेत आहेत का, नाही आहेत. समजा असते तर त्याला आपण एक रेषीय म्हटलं असतं, पण इथे बघा एकही मीन्स 3 किंवा 3 पेक्षा जास्त बिंदू एका सरळ रेषेमध्ये नाही आहेत. आणि जे बिंदू सरळ रेषेमध्ये नाही आहेत त्याला आपण न्यायिक रेषीय बिंदू म्हणतो. तर हे बिंदू आहेत का इथे सरळ, नाही आहेत. तर जेव्हा जे बिंदू एका सरळ रेषेमध्ये नसतात मुलांनो तर तेव्हा आपण त्यांना न्यायिक रेषीय बिंदू म्हणतो. आणि समजा 3 किंवा 3 पेक्षा जास्त बिंदू एका सरळ रेषे असतील तर त्याला आपण एक रेषीय म्हणतो. तर हे सगळे जे बिंदू आहेत हे न्यायिक रेषीय बिंदू आहेत. तर मुलांनो आता आपण पुढचा घटक बघूया, प्रतल. आणि प्रतल मध्ये बघा वरील ह्या 3ही आपल्याला आकृत्या दिलेल्या आहेत आणि त्या आकृत्यांचे जे पृष्ठभाग आहेत ते सपाट आहेत का, एका अमर्याद पृष्ठाचे भाग आहेत का ते बघायचं आहे. वरील
तीनही आकृत्यांचे सपाट पृष्ठभाग एका अमर्याद पृष्ठाचे भाग आहे का? तर बघा तुम्ही या तीनही आकृत्यांचं निरीक्षण करा आणि सांगा याचा पृष्ठभाग सपाट आहे का? आणि याचे पृष्ठभाग सपाट आहेत विद्यार्थ्यांनो. तर बघा आता आपण दुसरं अजून बघूया. ज्याचे पृष्ठभाग सपाट असतात त्याला आपण प्रतल म्हणतो. जसं दिलेल्या याच्यामध्ये बघा, यांचे जे पृष्ठभाग आहेत हे कसे होते विद्यार्थ्यांनो? हे सपाट होते. याचा पृष्ठभाग सपाट आहे है ना. तर ह्या यांचे तीनही आकृत्यांचे जे आहे हे पृष्ठभाग कसा आहे? सपाट असल्यामुळे यांना आपण प्रतल म्हणतो. आता ही शेजारील आपल्याला ही आकृती दिलेली आहे. तर बघा हे आकृत्यामध्ये याचं पृष्ठभाग सेम असल्यामुळे याला आपण प्रतल म्हणूया. आणि ह्या प्रतलाला आपण नाव दिलेले आहे प्रतल H. तर बघा याच्या समोर चारही बाजूंनी आपल्याला हे इथे एरोज दिलेले आहेत, बाण दिलेले आहेत. बाण म्हणजे हे प्रतल अमर्याद आहे, चारही दिशेने आपल्याला हवं तेवढं वाढवू शकतो, म्हणून इथे हे बाण दिलेले आहेत. प्रतलाची आकृती ही मर्यादित काढलेली आहे आणि तरी प्रतल चोहो बाजूंनी कसं आहे? अमर्याद आहे. आताच मी सांगितलं तुम्हाला अमर्याद असल्यामुळे हे चारही बाजूंनी कसं आहे विद्यार्थ्यांनो? अमर्याद आहे. हे प्रतल सर्व बाजूंनी अमर्याद आहे. हे बाणांनी दाखवले जाते. बघा इथे दाखवलेलं आहे म्हणून इथे बाण केलेला आहे. परंतु आपण अनेकदा सोयींसाठी ना हे बाण काढले जात नाही. आपण आताच तुम्हाला समजवायचं होतं की आपल्याला म्हणजे सांगायचं होतं की चारही बाजूंनी प्रतल आहे हे अमर्याद असतं आणि प्रतल अमर्याद असल्यामुळे आपण बाण दाखवले होते. परंतु आपण अनेकदा सोयीसाठी बाण दाखवत नाही. तर बघा मुलांनो, सपाट पृष्ठभागाला गणिती भाषेत प्रतल म्हणतात. म्हणजेच प्रतलाची जी व्याख्या आहे ती आपल्याला काय आहे? ज्याचा पृष्ठभाग कसा आहे? सपाट आहे त्याला आपण प्रतल म्हणतो.